ची पत्रकार परिषद सुरू आहे, थेट जाऊया. त्यांची टक्केवारी आहे 89.79. खाजगी विद्यार्थी म्हणून जे बसलेत फॉर्म नंबर 17 भरून खाजगी विद्यार्थी एकूण 36,941 प्रविष्ट झाले होते. त्यापैकी 29,634 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे उत्तीर्णाची टक्केवारी आहे 80.21. जे रिपीटर असतात पुनर्परीक्षा देणारे त्यामध्ये एकूण 50,346 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 18,349 विद्यार्थी उत्तीर्ण झालेली आहे. ही टक्केवारी आहे 36.44. त्याचबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांची नोंदणी जी झाली आहे ती यावेळेला 8,367 होती. 8,367 दिव्यांग विद्यार्थी हे परीक्षेत बसले होते. त्यापैकी 7,579 विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. ही टक्केवारी 90.58% आहे. 12वीच्या परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे. आता सर्व विभागीय मंडळातून म्हणजे जे नियमित विद्यार्थी बसलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात टॉपवर आहे कोकण विभाग. कोकण विभागचा निकाल जो आहे तो 94.14% लागलेला आहे. सर्व 9 विभागामध्ये 1 नंबरला आहे कोकण विभाग 94.14%. आणि सर्वात कमी निकाल हा लातूर विभागाचा लागलेला आहे 84.14%. नेहमीप्रमाणे एक आनंदाची बातमी आहे की सर्व विभागीय मंडळातून नियमितपणे मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 93.15% आहे आणि मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ही 86.80% आहे. म्हणजेच 6.35% मुली ह्या मुलांपेक्षा जास्त उत्तीर्ण झालेल्या आहेत. 86.80 मुली 93.15% आणि मुलं 86.80%. म्हणजे 6.35% मुली ह्या जास्त संख्येने पास झालेल्या आहेत. आपण जे 153 विषय घेतो त्यापैकी 26 विषय असे आहेत ज्याच्यामध्ये 100% निकाल लागलेला आहे. थोडंसं आपण एक 3-4 वर्ष जर मागे गेलो तर आपल्याला असं दिसेल की हे मी तुम्हाला नोट्स देणार आहे सगळ्या. विज्ञान शाखेमध्ये 2023 साली 96.09% विद्यार्थी पास झाले होते, उत्तीर्ण झाले होते. 2024 साली 97.82%, 2025 साली 97.35% आणि ह्यावेळेला 2026 साली 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. चालू वर्षी 96.44% विज्ञानाचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. त्याचबरोबर 78.02% कला शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत यावर्षी. 87.03% वाणिज्य शाखेचे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 82.74% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि ITI साठी 81.78% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे एकूण सर्व विषयाचे 89.81% विद्यार्थी हे उत्तीर्ण झालेले आहेत. म्हणजे गेल्या वर्षी फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये जो निकाल लागला होता तो 91.88% लागला होता. त्या तुलनेमध्ये ह्या वर्षीची परीक्षा घेण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये निकाल 2.09% हा कमी लागलेला आहे. तुम्ही जर पाहाल गेल्या वर्षी म्हणजे 24 मध्ये पण जो निकाल झाला होता तो 1-1.5% कमी लागला होता. म्हणजे दरवेळेला आपला 1-1.5%-2% निकाल हा कमी लागत येतोय. त्याचबरोबर खेळाडू, NCC, स्काउट, गाईड विद्यार्थ्यांना जे सवलतीचे गुण असतात ते शासन निर्णयानुसार देण्यात आलेले आहेत. श्रेणी सुधार, गुण सुधार योजना जी आहे त्यामध्ये एकाच वेळेला सर्व विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्यासाठी जून-जुलै 2026, फेब्रुवारी-मार्च 2027 आणि जून-जुलै 2027 याप्रमाणे 3 संधी उपलब्ध असतात. आपल्याला नोट्स दिलेत ना सगळ्यांना.
नोट्स मिळाल्या का सगळ्यांना? त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेलं आहे. गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती यासाठी आपली वेबसाईट आहे. गुण पडताळणी करून घेण्यासाठी रविवार उद्यापासून ते 17 तारखेपर्यंत विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करता येईल. सर्व सेवा ह्या आपण ऑनलाईन केलेल्या आहेत.